अजूनही लाडक्या बहिणीचा हप्ता काहून येत नाही हे सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे, पोर्टलवर दिसलं पाहिजे. असेच व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब व जॉईन बटन क्लिक करायला विसरू नका. तिसरा महिना सुरू झालेला आहे आणि अजूनही जे काही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्याला जमा व्हायचे आहेत 1500 रुपये की 3000 रुपये, तर याबाबतची नेमकी तारीख काय, सरकारने काय नेमकी याबाबतची घोषणा केलेली आहे किंवा त्याबाबतचे त्यांचे जे काही सोशल मीडिया हँडल असतील तर त्या हँडलवर कुठले अपडेट टाकलेले आहेत, सरकारचं जे काही अधिकृत वेबसाईट्स असतील किंवा प्रसिद्धी पत्रकं असतील किंवा याबाबतचा संदर्भीय GR अजून आलेला आहे किंवा नाही याचीच माहिती आपण पुढच्या एका मिनिटामध्ये घेणार आहोत. लाडक्या बहिणींना जी काही 1500 रुपये दर महिन्याला प्रतीक्षा असते, तर याबाबत जे काही 17व्या हप्त्यापासून जो काही लाडक्या बहिणीच्या संदर्भातला जो काही गोंधळ सुरू झालेला आहे, तर तो गोंधळ अजूनही संपायचं नाव घेत नाही. आणि अशातच काल महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस सुद्धा साजरा झालेला आहे. त्यानिमित्तानं शासकीय कार्यक्रम संपन्न झाले. मात्र याबाबत सरकारकडून काहीतरी या लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत काही घोषणा होईल, मात्र घोषणेचं असं अपडेट कुठेही समोर आलेलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये नोव्हेंबर पासून जो काही दिवाळीच्या दरम्यान लाडक्या बहिणीची जी काही वाताहत सुरू झालेली आहे, तर या संदर्भात 18 सप्टेंबरला पहिल्यांदा 2025 रोजी सरकारनं एक आदेश काढला, पत्रक काढलं की लाडक्या बहिणींना KYC करणे आता बंधनकारक ठरलेलं आहे. वास्तविक ह्या सगळ्या सोपस्कार आणि प्रक्रिया यापूर्वीच झालेल्या होत्या, मात्र तरीही या बहिणीच्या कुठेतरी बेजाऱ्या काढण्याच्या हिशोबाने शेतातली कामं त्यावेळेस ऐन याच्यावर आली होती. आणि अशा स्थितीमध्ये मग विनाकारण लाडक्या बहिणींना ते सर्व्हर चालत नसताना आपले कामं धंदे सोडून त्या ठिकाणी रांगेत उभं राहावं लागलं, 50-100 रुपये द्यावे लागले. आणि त्याही नंतर मग 31 डिसेंबर पर्यंत KYC ची अंतिम मुदत देऊनही या निर्धारित वेळेमध्ये KYC प्रक्रिया पूर्ण झाली नाही. 31 डिसेंबरला काही बहिणींच्या खात्याला पैसे आले, त्याच्यानंतर 13 जानेवारीला काही बहिणींच्या खात्याला पैसे आले आणि त्याच्यानंतर मग ह्या काही बहिणींना अद्यापही पैसे मिळालेले नाहीत किंवा काहींना मिळाले 3000 मिळाले, काहींच्या खात्याला 4500 आले, काहींना 1500 रुपये आले आणि काहींना नियमित पैसे येत आहेत. अशी ही सगळी वाताहत सुरू आहे. मात्र त्यांचे पैसे ज्यांचे या यादीतून नाव वगळले असेल तर ते त्यांना कळवलं पाहिजे, मात्र सरकारकडून तसं काहीही कळवलं गेलेलं नाही. आता लाडक्या बहिणींची जी काही मागणी आहे, तर कॉमेंट बॉक्समध्ये ज्या काही बहिणी सातत्यानं लिहित असतात, तर त्यानुसार लाडक्या बहिणींची एक अतिशय रास्त आणि एक कायदेशीर मागणी आहे की ज्याप्रमाणे माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील किंवा चालू आमदार असतील किंवा जे काही सरकारचे सरकारी कर्मचारी वेतनभोगी असतील, तर हे लोकांचा जो काही वेतन होतं किंवा पगार होतं किंवा त्यांना जे काही मिळणारं मानधन असतं, तर ते निर्धारित वेळेमध्ये होतं. अपवादात्मक स्थितीमध्ये एखाद्या वेळेस महिना, 2 महिने, 15 दिवस मागे पुढे होऊ शकतं. मात्र लाडक्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा तसाच नियम लागू करावा की 1 ते 10 तारखेच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये या लाडक्या बहिणीचं अनुदान जमा करण्यात यावं. दुसरीकडे ज्या बहिणींना 17व्या हप्त्यापासून किंवा 20व्या हप्त्यापासून अनुदान मिळालेलं नाही, तर त्यांची माहिती जे काही लाडक्या बहिणीचं पोर्टल असेल किंवा वेबसाईट असेल, तर त्याच्यावर साइन अप किंवा रजिस्ट्रेशनचा जो काही ऑप्शन आहे, तर तो ऑप्शन त्यांच्यासाठी खुला करावा की त्यांना नेमकं कळालं पाहिजे की माझे पैसे कुठल्या कारणामुळे अडकलेले आहेत. किंवा आधार सीडिंगच्या पोर्टलवर जसं OTP घेऊन आधार क्रमांक टाकला तर तिथं कुठली बँक तुमची DBT साठी लिंक आहे हे कळतं. तर तसं लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर सुद्धा सरकारने कळवलं पाहिजे, कारण या बहिणींना ह्या एकतर बहिणी गावखेड्यातील आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत आणि त्यांना या गोष्टीची काही माहिती नसते. मग ते याला विचार त्याला विचार असं करत असताना त्यांना सल्ला दिला जातो की तुम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन विचारा. आता यांनी 2-2 वर्ष कधी त्या जिल्ह्याचं तोंड पाहिलेलं नसतं आणि त्या कलेक्टर ऑफिसला कशाला जातील आणि कधी जातील, हाही एक प्रश्न यातून निर्माण होतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिलं पाहिजे. दुसरीकडे जो काही मार्च आणि एप्रिलचा हप्ता येणे लाडक्या बहिणीचा बाकी आहे, तर त्याबाबत अद्यापही कुठलेच अपडेट आलेले नाहीत. याबाबत जे काही सूत्राकडून सांगितलं जातं, तर सरकारकडे सध्या निधीची तरतूद नाही. वित्त विभागाकडून त्याची परमिशन मिळाल्याच्या नंतर लवकरच मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. एक तर मार्च महिन्याचे 1500 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये दिले जातील किंवा दोन्ही हप्ते एकत्रित दिले जातील. मात्र याबाबत अजून कुठलेही अपडेट आलेलं नाही. तेव्हा याबाबत ज्या काही चुकीच्या बातम्या आहेत, दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत, तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र तुम्हाला ही जर माहिती योग्य वाटली असेल तर
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.